भेसाजी, जो 2000 सैनिकांसोबत एकटा लढला, त्यांचे नाव बाजी. ज्यांचा हात तुटला तरी देखील लढत राहिला, त्यांचे नाव तानाजी. जो 8 तासामध्ये घोडा दिल्लीवरून पुण्यापर्यंत चालवत आणतो, त्यांचे नाव संताजी. जिथे 700 मावळे सोबत घेऊन 30,000 मुघलांना पळवून लावले, त्यांचे नाव रामजी. मुघलांमध्ये घुसून जासूसी करणारा, त्यांचे नाव बहिरजी. अफजल खानाचं मुंडकं कापून आणणारा, त्याचे नाव संभाजी कावजी. आणि सय्यद बंडांनी वार केलेला हात कापून टाकणारा जिवाजी. आणि जेव्हा समोर जाऊन त्याचा जबडा फाडणारा छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र आणणारे, स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी. होय मित्रांनो, छत्रपती शिवाजी यांच्याबद्दल सांगाल तेवढे पराक्रम कमी आहे. सांगाल तेवढे पराक्रम कमी आहेत. त्यातीलच एक पराक्रम, एक प्रसंग आज सादर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शिवाजी महाराजांनी आदिलशहाला वेठीस धरलं होतं. अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी पन्हाळा गडा काबीज केला. पन्हाळापर्यंतचा मुलूक काबीज केला. संपूर्ण आदिलशाही हादरून गेली होती. संपूर्ण आदिलशाही हादरून गेली होती. आदिलशहाला काही सुधरत नव्हतं. एकही सरदार तयार होत नव्हता शिवाजी महाराजांसोबत 2 हात करायला. अशात एकाची नेमणूक केली. त्याचे नाव होते सिद्दी जोहर. सिद्दी जोहर 40,000ची फौज घेऊन हा पोहोचला पन्हाळ्याच्या पायथ्याशी. आणि महाराज तेव्हा गडावरच होते. आता काय करणार? सिद्दी जोहरने पन्हाळा गडाला वेढा घातला. आता पूर्ण अवघडून बसले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, असे 4 महिने वेढा तिथल्या तिथेच. अशात शिवाजी महाराजांनी बेत केला की नाही, आता इथून निसटण्याशिवाय पर्याय नाही. कारण की सिद्दी जोहरने आणलेल्या तोफांचा मारा सतत हा गडाच्या तटबंदीवर होत होता. महाराजांकडची तटबंदी, शिबंदी ही संपूर्ण समाप्त झालेली होती. अशातला तो प्रसंग, त्या रात्रीचं ते प्रेरणादायी वक्तव्य, कशा पद्धतीनं आपल्या मावळ्यांना त्यांनी समजावलं असेल, कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या मावळ्यांना उद्गारलं असेल, त्याबद्दलचाच हा प्रसंग आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सादर करता शर्वीर अक्षय सरागे. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर, महाराज श्रीमंत श्री छत्रपती महाराजांचा विजय.